श्रेयसने निर्जीव दगडांना केलं जिवंत. तेंडोलीतील युवा चित्रकाराच्या कलेचा नेत्रसुखद चमत्कार. प्रत्येक कलाकाराला नेहमीच नाविन्याचा ध्यास असतो. तो सतत प्रत्येक गोष्टींमध्ये वेगळं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकाराला दिसतं असं म्हणतात. अगदी निर्जीव गोष्टीला सुद्धा जिवंतपणा आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असाच एक युवा चित्रकार श्रेयस सर्वेकर याने आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केलंय. कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरावतेवाडी येथील श्रेयस मेघश्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे. दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत. श्रेयसने तेंडोली तळेवाडी येथील ओम गजानन आमराई येथे कोरोना काळापासून या सुबक कलाकृती रेखाटल्या आहेत. श्रेयसने दगडांवर रेखाटलेली ही प्राण्यांची चित्रे बोलकी आहेत. त्या प्राण्यांमध्ये जिवंतपणा दिसतो. हत्ती, वाघ, सिंह, हरिण, गवारेडा, सांबर, ससा, खार, कुत्रा, सरडा, अजगर अशी अनेक प्राण्यांची चित्रे त्याने हुबेहूब रेखाटली आहेत. त्यामुळे तेंडोली पंचक्रोशीत येणाऱ्या पर्यटकांना श्रेयसने काढलेल्या प्राण्यांच्या चित्रांसोबत कुतूहल वाटणे आणि त्याने त्या चित्रांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. नमस्कार, माझं नाव श्रेयस मेघश्याम सर्वेकर. तर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंगमध्ये देवरुख कॉलेजला, देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुखमध्ये रत्नागिरीत मी सेकंड इयरला सध्या पेंटिंगचं शिक्षण घेत आहे. तर मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याप्रमाणे हळूहळू ती माझी आवड वाढत गेली. त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नात मी कायम असतो. तर इकडे ह्या ओम गजानन आमराईत जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि त्याप्रमाणेच कलाकुसर करायचीच. त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन लोकांना दिसलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चालेल. आणि समोर त्यांच्या दगड आहेत, मोठी मोठी भली मोठी दगड आहेत. म्हटलं या दगडांवर पेंटिंग केली ना तर चांगले वाटतील आणि एक काहीतरी नाविन्य होईल. म्हणून म्हटलं त्याच्यावर प्रयत्न करूया आपण. आणि जे दगड आहेत त्यांचे आकार घेऊन, म्हणजे समजा आता एक आकार असा आहे की त्याच्यावर वाघ दिसू शकतो आपल्याला, असे आकार शोधून त्याप्रमाणे त्या आकारांवर आम्ही चित्र काढण्याचा प्रयत्न केला. ही चित्र काढताना कुठल्या रंगांचा वगैरे काय वापर केलास? यासाठी मी वॉटरप्रूफ वेदर कोट म्हणून कलर असतात त्याची माहिती घेऊन मी ते काढले. म्हणजे त्याच्यावर आता नाही म्हटलं ते 5-1 वर्ष तरी त्या चित्रांना भंग नाही, आरामात ते 5-1 वर्ष चित्र ती टिकून राहतील असे चित्र आहेत. कुठची चित्र काढली? याच्यावर वाघ म्हणा, परत हत्ती म्हणा, गवारेडा म्हणा, परत खंड्या, शेकरू, ससा असे जे कोकणात आपल्या वारंवार आढळतात असे पक्षी प्राणी इकडे चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुडाळ.